नमस्कार, मी सचिन कुलकर्णी। शिवशाही न्यूज नेटवर्कच्या यूट्यूब चॅनलनं काल 50,000 सबस्क्रायबरचा टप्पा पूर्ण केला आणि हे आपल्यासाठी अतिशय आनंदाची गोष्ट आहे। आणि हा आनंद माझ्या सगळ्या सबस्क्रायबर्स, माझे प्रतिनिधी यांच्यासोबत शेअर करण्यासाठी मी हा व्हिडिओ बनवत आहे। गेल्या 2-2.5 वर्षांमध्ये आपण जेव्हा या कामाला सुरुवात केली होती, म्हणजे खरं तर प्रिंट मीडियातून डिजिटल प्लॅटफॉर्मवर शिफ्ट होताना काही तांत्रिक अडचणी आल्या होत्या, कारण हे सगळंच आपल्यासाठी नवीन होतं। परंतु आपण त्यातून सुरुवात केली आणि तुम्ही सगळे सबस्क्रायबर ज्यांनी आपल्या शिवशाही न्यूज नेटवर्कवर विश्वास ठेवला आणि अतिशय चांगला प्रतिसाद तुम्ही दिला, त्याबद्दल मनापासून सगळ्यांचे आभार मानतो। आणि हे आपल्याला इथंच थांबायचं नाही आहे, खरं तर आपल्याला पुढे यामध्ये आणखी खूप लांबचा पल्ला गाठायचा आहे, दूरपर्यंत जायचं आहे। आणि त्यासाठी तुमच्या सगळ्यांच्या सहकार्याची, तुमच्या सपोर्टची गरज आहे। आणि तुम्ही जसं आजपर्यंत शिवशाही न्यूज नेटवर्कला, शिवशाहीच्या सर्व प्लॅटफॉर्मला सपोर्ट करत आलात, तसंच यापुढे देखील करावं अशी मी आपल्याला कळकळीची विनंती करतो। शिवशाही न्यूज नेटवर्कमध्ये आपण प्रिंट मीडियाबरोबरच डिजिटल प्लॅटफॉर्ममध्ये यूट्यूब असेल, फेसबुक पेज असेल किंवा पोर्टल असेल, या माध्यमातून आपण हे सगळं काम करतोय। आणि निरपेक्ष आपली कोणतीही विचारधारा या आपल्या कामावर त्याचा प्रभाव पडू न देता आपण हे काम करत आलेलो आहोत। आपले विचार परखडपणे आपण मांडत आलेलो आहोत, भले मग ते कोणत्याही विचारधारेच्या संदर्भात असो, आपण ते मांडत आलेलो आहोत। अनेक अशा गोष्टी ज्या समाजामध्ये व्हायला नको आहेत, त्या झाल्यानंतर आपण त्याच्यावर भाष्य करत आलेलो आहोत। आणि समाजामध्ये जास्तीत जास्त एक सुदृढ आणि चांगला समाज निर्माण करण्यासाठी आपण आपल्या परीनं खारीचा वाटा उचलून प्रयत्न करत आहोत। या सगळ्यामध्ये तुम्ही सगळ्यांनी सहकार्य केलं, सपोर्ट करताय, हे पाहून खरंच मला खूप आनंद वाटतो। आणि त्यासाठी माझ्या 50,000 फॅमिली मेंबर्सचे मी मनापासून आभार मानतो। त्याचबरोबर शिवशाही न्यूज नेटवर्कचे जे प्रतिनिधी आहेत त्यांचे देखील आभार मानतो, कारण त्यांनी सुद्धा खूप चांगल्या पद्धतीनं काम केलेलं आहे। आपल्या परिसरात, त्या परिसरात त्यांनी आपल्या कामाचा ठसा उमटवलेला आहे। आणि त्यामुळेच आपण आता इथं न थांबता आपण पुढे काही गोष्टींचा प्लॅन करतोय। तो असा आहे की येत्या 30 जुलैपर्यंत, म्हणजे आपल्या वर्धापन दिनापर्यंत आपण 1 लाख सबस्क्रायबर गाठायचे असं एक उद्दिष्ट ठेवलेलं आहे। त्यामध्ये तुमच्या सगळ्यांच्या सहकार्यानं नक्कीच यश मिळेल याची मला खात्री आहे। आता दुसरी गोष्ट महत्त्वाची अशी आहे की शिवशाही न्यूज नेटवर्कच्या जे प्लॅटफॉर्म आहेत त्याच्यामध्ये आपण फक्त बातम्या देण्याचंच काम करत नाही, तर वेगवेगळी सदरं देखील त्याच्यामध्ये आपण सुरू केलेली आहेत। खरं तर हे सदरं आधीच सुरू केलेली आहेत, परंतु त्याच्यावर म्हणावं इतकं चांगलं किंवा जास्त काम करता आलेलं नव्हतं, परंतु यापुढे ते करण्याचा पण विचार आहे। परंतु त्यातलं जे एक सदर आहे ते म्हणजे अन्नदाता या सदरामध्ये आपण शेतीविषयीच्या बातम्या, त्यांच्या काही सक्सेस स्टोरी असतील, शेतकऱ्यांच्या यशोगाथा, त्यानंतर शेतकऱ्यावर येणारी संकट, शेतकऱ्यांना आधुनिक शेतीविषयी लागणारं मार्गदर्शन, वेगवेगळ्या फळ पिकांविषयी येणाऱ्या तज्ज्ञांची मार्गदर्शन, अशा पद्धतीचे व्हिडिओ आपण त्याच्यामध्ये करत असतो। तर माझी शेतकरी बंधूंना नक्कीच एक कळकळीची विनंती आणि आवाहन असेल की शेतीमातीविषयीच्या, आपल्या शेतीविषयीच्या ज्या काही गोष्टी असतील, बाबी असतील, त्या शिवशाही न्यूज नेटवर्कच्या अन्नदाता या सदरामधून जगासमोर आणण्यासाठी आपण आमच्याशी संपर्क कराल तर आपण नक्कीच त्यांना स्थान देऊया आपल्या चॅनलवरती। आता दुसरं एक सदर आहे की जे त्याच्यावर खरं तर खूप जास्त काम व्हायला हवं होतं, परंतु आतापर्यंत होऊ शकलं नाही, ते सदर आहे आरोग्य संपदा। कारण काय झालंय की आता डिजिटलच्या किंवा इंटरनेटच्या जगामध्ये आणि या धावपळीच्या जगामध्ये आपल्याला आपल्या आरोग्याकडे लक्ष देण्यासाठी तसं पुरेसा वेळ मिळत नाही आणि त्याचं प्लॅनिंग जे असतं आरोग्याविषयीचं ते आपल्याला करता येत नाही। त्यासाठी आरोग्य संपदा हे सदर सुरू केलं होतं, परंतु काही तांत्रिक कारणामुळे आपण त्याच्यावर फारसं काम करू शकलो नाही। पण यापुढे मात्र नक्कीच तज्ज्ञांची मतं असतील, त्यांचे ॲडवाईस असतील, मार्गदर्शन असेल किंवा नवनवीन जे काही तंत्रज्ञान येते मेडिकल फील्डमध्ये
त्याच्याविषयी असेल किंवा एकूणच आरोग्यविषयक जे काही व्हिडिओ किंवा कॉस्ट म्हणा किंवा काही तज्ञांची मुलाखती म्हणा असं त्याच्यात आपण करण्याचा विचार आहे। त्यामध्ये सुद्धा तुम्ही सगळ्यांनी सहकार्य करावं अशी माझी आपल्याला सगळ्यांना विनंती आहे। त्याचबरोबर एंटरटेनमेंट म्हणजे मनोरंजन विश्वातील घडामोडींचा आढावा घेणारा आपलं एक सदर आहे ज्याचं नाव आहे बॉलिवूड ब्लास्ट। याला सुद्धा तुमचा खूप चांगला प्रतिसाद मिळतोय। बॉलिवूड ब्लास्ट या सदरामध्ये आपण चित्रपट आणि नाटक किंवा मनोरंजन विश्वातल्या ज्या काही घडामोडी आहेत त्या देण्याचा आपण त्याच्यामध्ये प्रयत्न करतो आणि त्याला सुद्धा तुमचा खूप चांगला प्रतिसाद आहे। यापुढे सुद्धा आपण त्यामध्ये काम करत राहणार आहोत आणि असंच सहकार्य तुमचं त्याला मिळावं। त्याचबरोबर साहित्य क्षेत्रासाठी एक नवीन सदर सुरू करण्याचा डोक्यात विचार आहे, ते पण आपण लवकरच सुरू करणार आहोत। आणि त्याचबरोबर आपण एक आणखी एक सदर सुरू करतोय, पण त्याला आता समोरनं कसा प्रतिसाद मिळतोय ते पाहावं लागेल। या सदराचं खरं तर मला स्वतःला खूप उत्सुकता आहे हे सदर सुरू करण्यासाठी, कारण या सदराचं नाव आहे उलट तपासणी। उलट तपासणी हे जे सदर आहे त्याच्यामध्ये आपण शक्यतो राजकीय व्यक्ती जे आहेत त्या मोठमोठे दावे करत असतात की आम्ही हे केलं आम्ही ते केलं, परंतु खरंच ते लोकांपर्यंत पोहोचले का, जनतेपर्यंत पोहोचले का, सर्वसामान्य माणसाला शेवटच्या घटकाला त्याचा खरंच फायदा आणि लाभ होतोय का, या संदर्भात त्याच्यावर आपण व्हिडिओ करणार आहोत। त्याच्यामध्ये राजकीय नेते असतील, अधिकारी असतील यांची आपण मुलाखती घेणार आहोत आणि त्यामध्ये शक्यतो उलट तपासणी म्हणजे आपण काही त्यांना टॉर्चर करणार आहे किंवा त्यांना त्रास देणार आहे अशातला भाग नाहीये, परंतु ज्या काही व्हायला पाहिजे ते होत नसेल तर त्याची उत्तर मात्र त्यांच्याकडून आपण घेण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि समाजातील शेवटच्या घटकांपर्यंत सगळ्या शासकीय योजना असतील किंवा जे काही लाभ त्यांना हक्काचे लाभ आहेत ते मिळवण्यासाठी आपण त्यातून प्रयत्न करणार आहोत। त्यामुळे उलट तपासणी हे सदर सुरू करण्याचा आपला विचार आहे, त्याची सगळी तयारी पण झालेली आहे। फक्त आता आपण ज्यांची उलट तपासणी घेणार आहोत त्यांनी कसा ते लोक कसा प्रतिसाद देत आहेत याच्यावर हे सगळं अवलंबून असणार आहे। त्यामुळे उलट तपासणी या सदराचं नेमकं काय होतं हे आता आपल्याला पाहावं लागेल। मित्रांनो, तुम्ही सगळ्या दर्शकांनी जे शिवशाही न्यूजवर विश्वास दाखवला आहे त्याचं कारणच हे आहे की आपण अतिशय परखडपणे आपले मत मांडत असतो, अतिशय परखडपणे आपण वार्तांकन करत असतो। त्यामध्ये आपण कुणाची भीडभाड ठेवत नाही, कुणाचे कोणत्याही विचारधारेला आपण आरी जाऊन शरण जाऊन आपण काम करत नाही। आपल्या स्वतःची वैयक्तिक मतं काही काळ बाजूला ठेवून आपण वार्तांकन करतो आणि आपल्या स्वतःच्या मताचा किंवा आपल्या विचारधारेचा आपल्या वार्तांकनावर परिणाम होऊ देत नाही, प्रभाव पडू देत नाही। हेच खरं या यशाचं कारण आहे आणि निरपेक्षपणे आणि परखडपणे केलेल्या पत्रकारितेमुळे आज शिवशाही न्यूजनं एवढा मोठा टप्पा गाठलेला आहे असं मला नक्कीच इथं नमूद करावं वाटतं। आणि यामध्ये तुम्ही सबस्क्रायबरनी 50,000 लोकांनी जो शिवशाही न्यूजवर विश्वास ठेवलेला आहे तो असाच अबाधित राहू द्या। आपण आपल्या परिवारामध्ये जास्तीत जास्त फॅमिली मेंबर जोडण्यासाठी तुम्ही प्रयत्न करावे अशी मी तुम्हाला हात जोडून कळकळीची विनंती करतो, कारण हे सगळा शिवशाही हा आपला परिवार झालेला आहे आता आणि या परिवाराचं हित हे आपण सगळ्यांनी पाहायचं आहे। त्यामध्ये तुमचाही सहभाग सगळ्यांचा अतिशय महत्त्वाचा आहे असं मला वाटतं। आता आपण संपादकीय हे एक सदर चालू करून त्याच्यामध्ये राजकीय विश्लेषण असतील किंवा समाजात घडणाऱ्या घडामोडींवर भाष्य करणे असेल असं पण आपण एक सदर सुरू करण्याच्या विचारात आहोत। या सगळ्यामध्ये आपल्या सगळ्यांच्या सहकार्याची अपेक्षा ठेवून इथंच थांबतो। असंच प्रेम राहू द्या। आता लवकरच भेटूया वेगवेगळ्या सदरांच्या माध्यमातून, वेगवेगळ्या बातम्यांच्या माध्यमातून शिवशाही न्यूजवर आणि आपलं 1 लाख सबस्क्रायबरचं टार्गेट आपण लवकरच पूर्ण करूया अशी मी आपल्याला सगळ्यांना खात्री देतो, विश्वास व्यक्त करतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज.com या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या।